दिंडोरीमध्ये जाऊयात, अजित पवार बोलतात। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाखापर्यंत माझ्या त्या कुटुंबाला औषध पाण्याच्या करता मदत करणारी ही योजना आहे। पूर्वी 1.5 लाख होती, आता आपण 5 लाख केलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकासाची आहे। 18 ते 32 वयोगटातल्या माझ्या मुला मुलींच्या करता ही योजना आहे। त्या करता देखील आपण 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली। आमचे देहू आळंदी इथून माझी माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी निघती। पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाती। त्याच्यामध्ये दिंड्या असतात, त्या दिंड्यांना देखील मदत करण्याचा निर्णय या राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये घेतला। मित्रांनो, आमच्यावर अल्पसंख्याक नाराज झाले। आम्हाला कालच्या लोकसभेला त्यांनी म्हणावं असं ते पाठबळ दिलं नाही, तरी पण अल्पसंख्याक समाजाच्या करता, माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता, भगिनींच्या करता आपण मौलाना आझाद महामंडळ योजना, त्याच्यात 1,000 रुपये भागभांडवल केलं। किती? 1,000 कोटी आणि 500 कोटी रुपयाची गॅरंटी सरकारची दिली। का? तर त्या मुलांना पण त्या ठिकाणी काही व्यवसाय करायचा म्हटलं तर तो व्यवसाय करता आला पाहिजे। इतके दिवस आमची आदिवासींच्या करता टार्टी होतं, मागासवर्गीयांच्या करता बार्टी होतं, बहुजन समाजाच्या करता सारथी आहे, ओबीसींच्या करता महाज्योती आहे, काही घटकाच्या करता अमृत योजना आहे। बरेच दिवस मागणी होती की आमच्या मातंग समाजाच्या करता काही द्या। मित्रांनो, मातंग समाजाच्या करता आपण आरटी ही संस्था निर्माण केली आणि त्याच्यातनं त्या मुलांना मुलींना आपण मदत करतोय, त्याच्यातनं त्या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि मुस्लिम समाजाला काल परवा पेपरला वाचला असेल, कालच निर्णय घेतला, मार्टी ही माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता योजना आणली। मार्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, महाराष्ट्राला सांगायचंय, सर्व जाती धर्माच्या लोकांचं हे सरकार आहे, सर्वांना मदत करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ती आहे। आणि त्याही समाजातल्या आमच्या जे काही कर्ज काढायचं होतं त्यांना 30 कोटी रुपये हमी होती, ती 500 कोटी रुपये केली। त्यांच्याकरता शिष्यवृत्ती योजना देखील महिलांनो, माय माऊलींनो, माझ्या सर्व सहकाऱ्यांनो, बांधवांनो आम्ही आणलेली आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आपण तुमच्या भल्याच्या करता आणल्या। खोट्या नाट्या प्रचाराला आता बळी पडू नका। लोकसभेला झालं गेलं ते गंगेला मिळालं, परंतु आता कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना खोटं सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। मला काय आजच दिंडोरीमध्ये यायचं नाही, अजून मला बरेच वर्ष राजकारण समाजकारण करायचं आहे। मी कधी तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवणार नाही, तुम्ही योग्य निवड त्या ठिकाणी करा आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे उमेदवार असतील ते ते उमेदवार निवडून आणण्याच्या करता, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत। आम्ही या योजना व्यवस्थितपणे कायम कशा चालतील ह्या पद्धतीने आम्ही आमचं काम करत राहू। आता हर घर तिरंगा हा एक कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये राबवतोय। 13, 14, 15 ह्या 3 ऑगस्ट, त्या 15 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट प्रत्येकाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। ग्राम विकास आणि नगर विकास खात्यातर्फे तुम्हाला तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी आन बाण आणि शान आहे, आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे। त्याकरता आपल्याला हा कार्यक्रम सगळीकडे राबवायचा आहे। महाराष्ट्रात देखील कालच आम्ही मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला, हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या करता तुम्ही तिरंगा यात्रा, तिरंगा रॅलीज, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्यूट आणि तिरंगा मेळा
असे 9 कार्यक्रम आपण राज्यामध्ये राबवणार आहोत.